भाजपच्या कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं। आपला पक्ष हा आपला परिवार आहे आणि कार्यकर्ता हा परिवारासारखा आहे असं नेत्यांनी वागावं असा सल्ला गडकरींनी यावेळी नेत्यांना दिलाय। तसंच नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहे हे सांगायची गरज नाही आणि मुलाला तिकीट द्या असं म्हणतात अनेक जण, मात्र मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही म्हणून अनेकांना प्रश्न पडला की माझ्या मुलासाठीचं तिकीट कसं मागायचं असा मिश्किल टोला गडकरींनी लगावलाय। पाहुयात ते नेमकं काय म्हटलंय। आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे। नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही। त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते। माझ्यानंतर माझ्या मुलाला, आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही, त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं। आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचंही स्वीकारला, आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो। तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजावून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू असं वागू नको। आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं, आपण जातीने मोठा नाही आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे। भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे। हे राष्ट्र, ही भारत माता, ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, त्यांनी लिहिलं आहे, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती। त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी। फार सुंदर कविता आहे। ती कविता आपण सगळेजण बघा आणि आपल्याही घरी लावा, कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय आहे, कार्यालयाच्या मागचा भाव काय आहे।